टीव्ही सत्यमेव व्रतम आयोजन केलं गेलं। ज्या प्रमुख मागण्या आहेत, भले राज्य सरकारने 31,628 कोटींचं शेतकऱ्यांसाठी पॅकेज जाहीर केलंय, तुम्ही समाधानी आहात का आणि तुमची भूमिका काय? ज्यांच्यावरती संकट आले तो शेतकरी समाधानी आहे की नाही हा महत्वाचा मुद्दा आहे। मी एक 8-10 दिवसापूर्वी जेव्हा पूरग्रस्त विभागाची पाहणी केली होती, आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना भेटलो होतो, 50,000 रुपये हेक्टर ही काही माझ्या मनातली मागणी नाही, ही शेतकऱ्यांच्या आवश्यकतेची मागणी आहे। कारण तुमच्याही माध्यमातून या संकटाची दृश्य संपूर्ण देशाने पाहिलेली आहेत। आजपर्यंत असं भीषण संकट हे मराठवाड्यावरती कधी आलेलं नव्हतं। पिकाचं नुसतं नुकसान नाही झालेलं, तर जमिनी खरडवून गेलेल्या आहेत, म्हणजे अक्षरशः खरडवून गेलाय। त्या खरडवून शब्दाचा अर्थ तिकडे कळतो। जमिनीचा वरचा मातीचा थरच वाहून गेलाय, दगडगोटे वाहून आलेले आहेत, खालचे जे दगडगोटे ते वर आलेले आहेत, अनेक ठिकाणी रस्ते वाहून गेलेले आहेत। पाणंद रस्ते तर आता काय आहेत नाही आहेत। मला काही शेतकऱ्यांनी सांगितलं की साहेब आमच्या शेतातल्या म्हणजे कुंपडं बिंपड म्हणजे कोणाची किती जमीन काय हे सगळंच नासधूस झालेले आहे, घरं वाहून गेलेली आहेत, म्हणजे संसारच वाहून गेलेले आहे, आयुष्य वाहून गेलेले आहे। अशा परिस्थितीमध्ये एक शेतकऱ्याची अपेक्षा आहे की किमान 50,000 रुपये हेक्टरी जसं पंजाब सरकारने केलं, आणि आता त्याच्या डोक्यावरती कर्ज आहे, गेल्या हंगामाचं कर्ज त्याच्या डोक्यावरती आहे। साधारणतः हे पीक हाती लागलं असतं तर कदाचित त्याला 2 पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती की जेणेकरून पुन्हा आता रबी हंगामाच्यासाठी बँका त्याला कर्ज देऊ शकल्या असत्या। आता जी गरज आहे ती म्हणजे एक तर यांच्या जमिनी पूर्ववत करून देणं, त्याच्यानंतर कर्ज माफी करणं, कारण कर्ज आता फेडूच शकत नाही। पहिलं कर्ज चढले, कर्जाचं पुनर्गठन म्हणजे जे हप्ते आता भरावे लागतात ते काही काळ थांबवून, पण ते थांबले तरी सुद्धा त्याच्यात वाढ होत राहणार, म्हणजे चक्रवाढ व्याजासारखं ते झालं। म्हणजे जेव्हा त्याचं उत्पन्न सुरू होईल किंवा पुढच्या हंगामामध्ये पुढच्या वेळेचं कर्ज मिळालं तर ते कर्ज, त्याचे हप्ते, हे कर्ज, ह्याचे हप्ते, म्हणजे हा शेतकरी उभाच राहू शकत नाही। तर सरकारने आता पूर्ण एक जबाबदारी घेतली पाहिजे पालकत्वाची। म्हणून मी गेल्या वेळेला बोललो होतो की माननीय पंतप्रधानांनी सुद्धा ते जे मुंबईत येऊन गेले, शेतकऱ्याबद्दल एक अवाक्षर काढलं नाही। त्यांना खरं कल्पना दिली होती की नव्हती हे मला माहिती नाही, की जिथे तुम्ही चालले तिकडे विमानतळ आहेच पण शेतकरी सुद्धा आहे। आता त्या शेतकऱ्याबद्दल एक अक्षराने पंतप्रधान काही बोलले नाही, पण पंतप्रधानांचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसावीत असे पॅकेज जाहीर केले गेले की जेणेकरून सगळ्यांना असं वाटलं की अरे 31,000 कोटी म्हणजे बापरे खूपच झाले, तर तसं ते नाहीये। अनेक आता कृषी विषयक तज्ज्ञ जे आहेत, अर्थतज्ज्ञ आहेत, ते विश्लेषण करतायत आणि प्रत्यक्षात ही मदत त्यांच्या सगळ्यांच्या विश्लेषणातून जे काय मला कळलं ती 6,500 कोटीची आहे। एक तर पीक विम्याला त्यांनी जे काही सांगितलं की 5,000 कोटी रुपये देतो, हे 5,000 कोटी देणार कसे, कारण ते जे ट्रिगर होते ते काढले। ते ट्रिगर काढल्यानंतर तुम्ही नुकसान, पीक कापणीचा जो काही ट्रिगर होता तो पीक कापणी आता आहे कुठे, त्याच्यामुळे ही सगळी फसवी पॅकेजची गोष्ट आहे। आतापर्यंतची इतिहासातली सगळ्यात मोठी थाप ही ह्या डबल इंजिन सरकारने आणि देवेंद्र फडणवीसांनी मारली। म्हणताय की उद्धव ठाकरे यांनी आरशामध्ये पाहावं, मागच्या सरकारमध्ये असताना देखील त्यांनी पूर्ण करून दिली नव्हती। 20,000 कोटी बरं ठीक आहे, मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्याकडे तरी बघा, शेतकऱ्याकडे बघा ना। तुम्हीच जे सांगताय की मी हे मान्य करतो की आतापर्यंत कधी नव्हतं आलं एवढं भीषण संकट आहे। देवेंद्र फडणवीसांनी कशात पाहायचा त्यांचा प्रश्न आहे, परंतु माझं जे नागपूरला अधिवेशन झालं होतं मुख्यमंत्री म्हणून, तेव्हा कोणतेही संकट असं नव्हतं, तरी सुद्धा मी कर्तव्य म्हणून माझ्या शेतकऱ्यांना 2 लाखापर्यंतची पीक कर्जमुक्ती केली होती। जो शेतकरी नियमित कर्ज परतफेड करतो त्यासाठी 50,000 रुपये प्रोत्साहनपर राशी जाहीर केलेली, आणि कालबद्ध परिस्थिती आजही त्यांनी जी 2017 साली जाहीर केलेली कर्जमुक्ती चालू आहे, अजूनही चालू आहे। दुर्दैवाने एक गोष्ट नक्की थोडीशी राहिली होती, ती म्हणजे नियमित कर्ज परतफेड करणाऱ्यांना 50,000 रुपये आम्ही द्यायला सुरुवात केली, आणि त्याच वेळेला करोना आला। करोना सरतो न सरतो आम्ही ती प्रोत्साहनपर राशी द्यायला सुरुवात केली, या लोकांनी गद्दारी करून सरकार पाडलं आणि त्याची 12 वाजून ते म्हणतात 16 लाख शेतकऱ्यांना आम्ही ते पैसे दिले, नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50,000। आनंद आहे, पण आत्ताच्या मग शेतकऱ्याला तुम्ही का ना दे, आणि म्हणून मी सांगितलं ना की जर का पैशाची कमी वाटत असेल तर पीएम केअर फंडातून आणा, पीएम केअर फंडातून पैसा आणा आणि द्या ना। तुम्ही 31,000 रुपये जी काय फसवी घोषणा केली त्याच्यामध्ये
जुन्या सगळ्यांचा बेरीज करून त्यांनी तो आकडा केलेला आहे. त्यातले बरेचसे पैसे अजून मिळालेलेच नाहीयेत. आणि मी केवळ कर्जमुक्तीच नव्हती केली, तर 2-3 वेळेला जी चक्रीवादळं आली, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पूर आला, अगदी चिपळूणच्या बाजारपेठेत सुद्धा मी गेलो होतो. या सगळ्या वेळेला महाविकास आघाडीच्या सरकारतर्फे जेवढी करता येणं शक्य एनडीआरएफच्या निकषाच्या वर ती मदत आम्ही केली होती आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या हातात घेतली. आरोप केला. काल एकनाथ शिंदे आले होते, त्यांनी म्हटलं की उद्धव ठाकरे किती वेळा आंबाडा फोडणार आहेत. आमदार पाहिले तेव्हा आंबाडा फोडला. मी मागेच बोललोय की गद्दाराला मी उत्तरच देत नाही. त्याच्यामुळे तो गद्दार आहे, त्या गद्दाराला मी उत्तर देत नाही आणि त्याला बोलायची त्याची कुवत पण नाही आणि त्याने बोलू पण नाही. तुम्ही राजकारण करताय शेतकऱ्यांच्या नावाने, तुम्ही राजकारण करताय असं भाजपचे काही नेत्यांनी. आता तुम्ही जर का मी ज्याचा उल्लेख केला, शहरभर त्यांनी जी काय पूर्ण होर्डिंग लावलेत, एक तर काल परवाकडे ब्रिटनचे पंतप्रधान मुंबईत आले होते आणि जी काय मी जिकडे राहतो तिकडे बीकेसीत आले होते, अशी काय आणि संपूर्ण मुंबई बरबटून टाकली आणि होर्डिंगनी जणू काही त्यांनी या मिंदे गटात प्रवेश केला की काय, अशा पद्धतीने ते होते. ही सगळी बरबटगिरी चाललेली आहे, जाहिरातबाजी. त्या जाहिरातीचे पैसे स्वतःला उपाधी द्यायची, स्वतःची पाठ थोपटून घ्यायची आणि जाहिराती करायच्या. जाहिरातीचा करोडो रुपये पैसा हा शेतकऱ्याला का नाही देत तुम्ही? आता सुद्धा तुम्ही होर्डिंग पाहिली तर स्वतःची पाठ थोपटतायत. त्यांचेच प्रदेशाध्यक्ष त्यांची स्तुती करतायत, कोण त्यांचे मंत्री स्तुती करतायत, कोण त्यांचा आमदार स्तुती करतोय. शेतकरी का नाही त्यांची स्तुती करत आहेत? पण उद्धवजी, शेतकरी संकटात असताना राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील असं म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा नाद लागलाय आणि निवडणुकीच्या काळात शेतकरी कर्जमुक्ती त्यांना नाद या बाबतीत जी काही घोषणा केली ती सहज केलेली घोषणा होती. तो जो काय नाद हा शब्द आहे ना, हा तो त्यांच्याबद्दलचा खरा असेल, कारण नाद कशाला म्हणतात हे त्यांना जास्त माहिती आहे. शेतकरी आज आत्महत्या करतोय आणि तो कर्जमुक्त करा हा नाद असेल तर मग या मंत्र्यांना त्यांचं मानसिक स्थिती तपासून घ्यायला पाहिजे. आणि असे सगळे जर का मानसिक स्थिती बिघडलेले लोक कारभार काय करणार? म्हणजे त्यांना शेतकऱ्यांनी प्रश्न विचारले तर ते त्याच्यात त्यांना राजकारण दिसतं. कर्जमुक्ती मागितली तर त्याच्यात त्यांना नाद लागला असं म्हणतं. यांचे नाद अनेक आहेत, एकेकांचे नाद येत आहेत, कोणाचे डान्स बार बाहेर येत आहेत, कोणाचे काय बाहेर येतात, ते सगळे नादिष्ट अशी लोक आहेत. निवडणुकीत आश्वासनं ही देण्यासाठीच असतात तशी दिलेली. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की तुम्ही जी कर्जमाफी केली होती तर नवल काय केलं, आम्ही पण त्यापूर्वी 20,000 कोटीचा. ते सोडून द्या ना, त्यांनी केली होती ना, आत्ता करा ना, आत्ता करा ना. मी काय केलं, तुम्ही काय केलं, आम्ही अगदी शेतकरी वाचणार आहे का? आत्ता शेतकरी कर्जमुक्ती मागतोय, आत्ता शेतकरी 50,000 रुपये हेक्टरी मागतोय, ते द्या ना तुम्ही. म्हणजे देशात काय केलं तर नेहरूनी केलं आणि राज्यात काय केलं तर उद्धव ठाकरेंनी केलं. मग तुम्ही काही करताय की नाही? तर तुम्ही आता जाऊ दे, शब्द वापरता येत नाही मला. दिवाळी 10 दिवसावर आहे, तुम्ही अल्टिमेटम देताय. कारण मी सांगितलेलं आहे की ह्या पॅकेजची आता पूर्ण अंमलबजावणी कशी होते त्याच्यावरती शिवसेना पूर्ण राज्यभर एक दक्षता पथक नेमेल. पूर्ण गावागावामध्ये पथक असेल. दिवाळीपूर्वी आता त्यांनी जी काय मनरेगातून ही कशी काय माफी पैसे देणार उचलून तशी तरतूद आहे का? कारण मनरेगा ही साधारणतः रोजगार हमी योजनेचं ते एक नामांतरित रूप आहे. ती मोलमजुरी करणाऱ्यासाठी रोजगार हमी योजना, आता ती त्यातनं 3.5 लाख रुपये मुख्यमंत्री कसे देणार? आणि म्हणून मी त्यांना सांगितलं की तुम्ही 3.5 लाख रुपये पर हेक्टरी मदत मनरेगातून करणार असाल तर त्यातले किमान 1 लाख रुपये दिवाळीपूर्वी शेतकऱ्याच्या खात्यात टाका. मंगळवारी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ ठीक आहे, सोबत ठीक आहे. मग मुंबई आणि महाराष्ट्राचे प्रश्न ते मुंबईत आपण भेटू आणि त्या भेटीनंतर सुद्धा आम्ही तुम्हाला भेटणार आहोत. तर सगळ्यांना अजूनही केंद्राचं पथक इकडे आल्याचं मला तुमच्या माध्यमातून कुठेही दिसलेलं नाही. कदाचित माझ्या नजरेतनं बातमी सुटली असेल तर कृपा करून मला सांगा की केंद्राचं पथक येऊन या जिल्ह्यात या तालुक्यात या सगळ्या जमिनीची पाहणी करून गेले. आता जेव्हा पंतप्रधान इकडे आले होते त्यावेळेला हे मुख्यमंत्री आणि असंविधानिक 2 उपमुख्यमंत्री हे जाऊन त्यांना भेटून सांगायला पाहिजे होतं की आपण आलायत, आपलं स्वागत आहे, पण महाराष्ट्रासाठी विशेष पॅकेज द्या. जसं बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 10,000 रुपये तुम्ही केंद्रात त्यांच्या महिलांच्या खात्यामध्ये टाकले तसे तुम्ही शेतकऱ्याला द्या. आणि माझी तर मागणी अशी आहे की पंतप्रधान हे भाजपचे नाहीत, पंतप्रधान हे देशाचे आहेत. त्यांनी केवळ एका राज्यावरती जी काही दया दाखवली आनंद आहे, मला त्याच्याबद्दल दुःख नाही किंवा कुठेही असूया नाहीये. त्यांनी पूर्ण देशातल्या
महिलांच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकावे. उद्धवजी, एक निवडणूक प्रश्न असो वा आहे. नसो. उद्धवजी, एक प्रश्न आहे. मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरे, राज ठाकरे एकत्र आले. तसेच शेतकरी जो संकटात आहे, या स्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र पाहायला मिळतील का? आता सुरुवात झालेली आहे. म्हणून मी जरी याचं नाव हंबरडा मोर्चा असलं तरी मी इशारा मोर्चा म्हटलेला आहे. आणि शेतकरी जो आक्रोश करतोय तो आक्रोश जर का या सरकारच्या कानावर पडून सुद्धा सरकारचे कान बंद झाले असेल तर ते कान उघडण्याचं काम शिवसेना करेल. नाही, नाही,